असं झालंय कधी की तुम्ही स्वतःसाठी काहीतरी विकत घेतलं आणि लगेच वाटलं की हे घ्यायला नको होतं यार, पैसे तुमचेच होते, तुम्हीच कमावले ते, तरी गिल्ट. हे गिल्ट तुम्हाला समजूतदारपणे बचत करायला शिकवत नाहीये, उलट तो तुम्हाला आतून रिकामा आणि हताश करतोय एका वेगळ्याच लेवलला. हे तुमचं ओरिजिनल विचार नाहीये. तुम्हाला लहानपणापासून काय ऐकायला मिळालं? उगाच पैसे उडू नकोस, आधी सेव्हिंग्ज मग बाकीचं. हे लक्झरी आहे, हे गरज नाहीये. लोक काय म्हणतील? भारतात मिडल क्लासमध्ये 3 कॉमन मनी बिलीफ्स दिसतात. एक म्हणजे पैसा कमवणं कठीण आहे, दुसरं म्हणजे खर्च करणं हा बेजबाबदारपणा आहे, आणि एन्जॉय करणं हे बक्षीस आहे, हा डिफॉल्ट मोड नाही आपल्या आयुष्याचा. हे बिलीफ चुकीचे नाहीयेत, कारण ते स्कार्सिटी मधून आलेले आहेत. तुमच्या आई वडिलांनी टाईट बजेटमध्ये घर चालवलं होतं, त्यांचा हा सर्व्हायवल कोड होता. प्रॉब्लेम काय आहे? तुम्ही त्यांचा सर्व्हायवल कोड घेऊन त्यांच्यापेक्षा जास्ती कमवत आहात. ऑपरेटिंग सिस्टीम जुनं आहे, मशीन नवीन आहे. आता काउंटर इंट्युटिव्ह पार्ट, तुमचं गिल्ट तुम्हाला सेव्ह नाही करते. बिहेवियर इकॉनॉमिक्स मध्ये याला म्हणतात मोरल लायसेन्सिंग आणि डेप्रिवेशन बॅकलॅश. प्रॅक्टिकली होतं काय? फॉर एक्झाम्पल, तुम्ही 3 महिने सप्रेस केला तुमचा खर्च गिल्टच्या भीतीने, आणि एक दिवस अचानक वाटायला लागतं की मी तर डिझर्व करतो एवढं, मग एवढी ऍडजस्टमेंट मी का करू? आणि इतके दिवस तुम्ही जे वाचवलं होतं ते एकाच विकेंडमध्ये सर्व निघून जातं. गिल्ट फ्री नाही, ते गिल्ट नंब होऊन. आता निल्सन इंडियाचा 2023चा कंझ्युमर रिपोर्ट काय आहे की अर्बन मिलेनियल्समध्ये इम्पल्सिव्ह परचेसेस वाढत आहेत. याचा अर्थ काय? लोक रेग्युलरली खर्च करत नाहीयेत, ते इरेग्युलरली जास्ती खर्च करतायत. म्हणजे गिल्टने खर्च थांबत नाही, तो फक्त डिले होतो आणि बिघडतो. ते गिल्टचे 3 रिअल फायनान्शियल कॉन्सिक्वेन्सेस कुठले, जे कोणी सांगत नाही आपल्याला? पहिलं म्हणजे बॅड डील्स. गिल्ट असताना तुम्ही क्विकली खर्च करता, कम्पेअर नाही करत, विचार नाही करत, घेऊन टाकू जास्त विचार केला तर परत गिल्टी वाटेल. दुसरा, अंडर इन्व्हेस्टिंग इन युअर सेल्फ, म्हणजे आपल्या स्वतःवर आपण खर्च कमी करतो. स्किल अपग्रेड्स असतील, थेरपी असेल, क्वालिटी फूड असेल, चांगली झोप असेल, हे सगळ्यात जास्त ROI देणारे खर्च आहेत. पण गिल्ट सगळ्यात आधी इथेच येतो. आणि तिसरं म्हणजे आय लिव्ह लेटर ट्रॅप, म्हणजे आधी घर घेऊ मग एन्जॉय करू, मुलं मोठी झाली की बघू. पर्सनल फायनान्समध्ये टाइम व्हॅल्यू ऑफ मनी असतं, आणि लाईफमध्ये एक्सपिरियन्सला पण एक टाइम व्हॅल्यू असते. आता एक अनकम्फर्टेबल क्वेश्चन, तुमचं स्वतःसाठी खर्च करणं चुकीचं आहे हे कुठून आलं? पार्शली घरातून आलं, आपण बघितलं. पार्शली आपल्या कल्चरमधून आलं, कारण सॅक्रिफाईसला आपले तर खूप महत्त्व दिलं जातं आपल्या मिडल क्लास सोसायटीमध्ये. आणि पार्शली आलं सोशल मीडियातून. ही फायर मुवमेंट असेल किंवा इन्फ्लुएन्सर्स असतील आणि त्याचं कॉन्टेंट. मग करायचं काय? सिम्पल रूल आहे, इमर्जन्सी फंड आहे का आपला? आहे. फायनान्शियल प्लॅननुसार आपले इन्व्हेस्टमेंट चालू आहेत का? तर आहेत. लायबिलिटीज मॅनेजेबल आहेत का? तर आहेत. मग त्या कॉफीसाठी, मग त्या ट्रिपसाठी, त्या कपड्यांसाठी गिल्ट कशाला पाहिजे? तुम्ही पैसे कमवलेत, तुम्ही प्लॅन केलाय, आता खर्च करणं हा विकनेस कसला? त्या आयुष्य कंप्लीट करण्याची प्रोसेस आहे ना. पैशांचं काम फक्त वाढणं एवढंच आहे का? ते आपल्याला जगण्यात मदत करणं हे सुद्धा आहे ना. तुम्ही शेवटचं काय घेतलं की ज्याच्यामुळे तुम्हाला गिल्ट आला होता? कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.